नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण तुळजापूर तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू असताना आपण आलेलो आहोत। आता सध्या उद्याचाच दिवस फक्त प्रचाराचा राहिलेला आहे। काय परिस्थिती आहे प्रचाराची आणि कशा पद्धतीने हे उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय ते पाहूया आपण। आपल्या समोर एक पैलवान आहेत आणि उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब शिंदे या ठिकाणी आहेत। आपण शिंदे साहेबांना विचारूया, काय शिंदे साहेब, तुळजापूर तालुक्यामध्ये राणा पाटलानं 2000 कोटी रुपयाचे काम केलेत आणि निधी आणलाय असं म्हटलं गेलंय, नेमकं काय मत आहे सांगा। आमच्या तालीम संघाचे अध्यक्ष अलीकडे येऊन लागायले अध्यक्ष आहेत ती। बर, कोण? राणा जगदीश पाटील। कुठली तालीम? तालीम संघ जिल्हा। शिवाजीराव नलवडे सर गेल्यानंतर राणा जगदीश पाटील तालीम संघाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी एकही तालमीला कुठं मदत किंवा कुस्ती संकुल उभा केलेला नाही। बर, पैलवाना विषय त्यांच्याकडे कसलंच काही नाही। बर, मधुकरराव चव्हाण साहेब आमदार होते त्यावेळेस त्यांनी काय तालमी दिल्या, मतदारसंघाच्या बाहेर तेरखेड्याला तालीम दिली। आम्ही कितीक बरे त्यांना म्हणलंय आमच्या उपळा गावात एक तालीम द्या आम्हाला, तरी दिली नाही। आज 25 वर्ष झाला तालीम संघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत ती। उस्मानाबाद तालीम संघ आहे, त्याचे अध्यक्ष आहेत। कुठल्या गावाला एका बी गावाला त्यांनी अशी तालीम दिली? 2000 कोटी रुपयाचा विकास काम केले म्हणतात, मग तुमचं आम्हाला काही माहित नाही, ते विकास नाही। आम्ही फक्त कुस्ती क्षेत्राबद्दल तुमच्या मतदारसंघातले काय काम केले सांगा। तुमच्या वैयक्तिक बोलायचं काय कितीचा निधी आलाय सांगा। 2000 कोटी रुपयाचा निधी आला म्हणून त्यांना कमिशन किती मिळाले त्यांनी आधी सांगावं। कमिशनचं सांगू नका, तुमच्या नाही, शहराचा निधी, तुमच्या शहराचा विकास केला का नाही सांगा। 2000 कोटीचा निधी आलाय ना, राणा पाटलानं सांगावं मी किती कमिशन घेतला आणि विकास कुठे मग त्यांना दाखवावं येऊन। कमिशन घ्यायचा प्रश्नच नाही की तुम्ही काम सांगा। 2000 कोटी म्हणून मी काय मुद्दा तुमच्या लक्षातच नाही। कमिशन घेतल्यावर कमिशन नाही घेतल्यावर विकास असतंय हो। मग कमिशन घेतल्यावर काम झाली नाही ते म्हणताना मग कमिशनचं काय क्षेत्राविषयी म्हणून कमिशन आम्हाला राजकारण नकोय। आमच्या कुस्ती क्षेत्रासाठी राणा पाटलानं कसलंही योगदान दिलेलं नाही। बरं, तुमच्या उमेदवाराचं काय परिस्थिती आहे सांगा। हो का, आमचा उमेदवार आता गुलाल होतो आम्ही, आमच्या अशी परिस्थिती आहे। एक नंबर। तुमच्या 72 गावामध्ये कसल्याही पद्धतीचे धीरज पाटलाला लोक ओळखत नाहीत असं लोकांचं मत आहे। तुमचं काय मत? हे साफ चुकीचं आहे। 72 गावामध्ये धीरजबाईंची चांगली ओळख आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी भरपूर काही काम केलेले आहे, त्यामुळे धीरजबाईंची चांगली ओळख आहे व 72 गाव तुळजापूर तालुक्यामध्ये चांगली बाह्यांची पकड आहे। त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला धीरजबाईंना 1 नंबरच्या चिन्हासमोरील हाताचा पंजा हे बटन दाबून भरघोस मतांनी निवडून येऊन उद्याच्या 23 तारखेला गुलाल लावल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही। मला बोलायचं ऐका, राणा पाटील पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या। ऐका, राणा पाटील पुण्या समाजाचा आहे, म्हणजे तुमच्या आता तुम्ही पत्रकार आहोत, तुम्हाला सगळी माहिती आहे कुठली उमेदवार समाजाचा विषय नाही। ऐका, तुमच्या मतदार संघामध्ये राणा पाटलाची पकड आहे आणि 5 वर्षामध्ये मी काम केलेत म्हणून मी बहुमताने निवडून येतोय असं त्यांचं मत आहे। तुमचं मत काय सांगा? अहो त्यानं जर मराठीत राहिला असतं तर का जरांगेच्या विरोधात बोललं नसतं आणि त्यानं बामणाची बाजूने बोलावलं आणि त्याचा पराभव निश्चित आहे। आणि त्याचा पराभव 100% आहे। कुठला राणा पाटील बिटील सज्जन साळुंके तुमचे गेले ना जर पाटलांचं ते उमेदवार म्हणून। हो का, इथं आम्ही कोणतं ही रेकॉर्डिंग करून घ्या, हे आम्ही सज्जन पाटील सज्जन पाटलाने राणा पाटलाला पाठिंबा दिला अजिबात नाही हो। आमचं रक्त गेलं का? आमचं रक्त गेलंय का? आम्ही काय मत आहे आमच्या जरांगे पाटलांच्या मराठा सकल मराठ्यांचा फटका बसणार का? सुरुवात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, राणा पाटील जो जरांगे पाटलांनी राणा पाटील जो पाठिंबा वैयक्तिक जरांगे पाटीलचा आमच्या पक्षाला माननीय आदरणीय धीरज भैया पाटील यांना भरघोस मतानं मराठा समाज निवडून देणार आहे। विशेष नाही। काय मत आहे तुमचं? धीरज पाटलाला साथ करणार आहे सगळे सगळे किती गाव आहेत मतदारसंघामध्ये?
180 सगळ्या मतदारसंघामध्ये तुमची फेरी झालेली आहे का पूर्ण? झालेले आहे, पूर्ण फेरी झालेली आहे. सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. सगळे कार्यकर्ते मराठा कामाला- सकल मराठा संघाचा सकल मराठा सगळं कामाला लागलेलं आहे. मामा आज इथे गुलाल लावू का आम्ही भैयाला जाऊन भैयाला काय बोला? हा. बोला, गुलाल लावू का इथे जाऊन? बोला बोला बोला. नाही, धीरज भैया निवडून येणार. धीरज भैयाच्या कल्पात असल्यामुळे आता महायोद्धा धीरज भैया पाटील राणा पाटलाचं काय काम नाही. अहो हे गावातले आहेत का? त्यांचा विषय आहे ना, हो. राणा पाटलांनी फक्त उद्घाटन राणा केले. पाटलाने फक्त उद्घाटन केलेले आहे. राणा पाटलाची भेट घ्यायला तेरला येऊन हा, बोला. धीरज पाटलाची धीरज पाटील ऐका तुम्ही काय म्हणलो कळपात म्हणलो तेरला येऊन लावतो गुलाल धीरज भैयाला 75 ते 80 गावात माझे कुस्ती खेळलो आहे. आणि राणा पाटील पैलवानाचा पाठिंबा आता धीरज भैया पाटीलांना आहे आणि राणा पाटलांनी 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारे माझ्यासोबत मी काप्या धीरज भैया पैलवान संघाचे अध्यक्ष असताना कसल्याही प्रकारचे काम केलेलं नाही आणि धीरज भैया पाटलांना आजच गुलाल लागला असे कार्यकर्ते म्हणतात. बघूया येणाऱ्या 23 तारखेला ओनली धीरज भैयाच येणार. धीरज भैया पाटील यांना हे कार्यकर्ते किती मताची लीड देणार आहेत आणि किती मतांनी निवडून येणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळात. 23 तारखेला मी प्रभाकर प्रवास YouTube चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि या खडतर प्रवास YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद तुळजापूरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.